नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज दिनांक 2 तारीख मार्च महिना या दिवशी मी हा व्हिडिओ करतो आहे. उद्या 3 तारखेला 3 मार्च 2026ला ग्रहण आहे आणि पौर्णिमेच्या काळाविषयी शंका खूप आहेत म्हणून हा व्हिडिओ आहे. 3 मार्च रोजीच ग्रहण आहे. दुपारी 3:20 पासून 6:48 ग्रहणाचा काळ आहे. पुण्यामध्ये तो 6:41 आहे. त्यामुळं सरासरी त्या काळात ग्रहण काळ आहे हे गृहीत धरावं. ग्रहणाच्या पूर्वी सूर्योदय किंवा सूर्यास्त जो सापडतो त्यावेळेसपासून वेध चालू होतात. परंतु मी मागं व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सकाळचा प्रहर, दुपारचा प्रहर, माध्यान्ह प्रहर, प्रदोष काळ, सायंकाळ असे प्रहर जर का केले तर आपण दुपारी 11 ते किंवा 12 यापासून वेध पाळावेत, जे 6:48 पूर्ण पाळावेत. वेधाच्या काळामध्ये अन्नप्राशन करू नये. वेधाच्या काळामध्ये तुम्ही जप, पूजन, दान, हवन हे करू शकता. उद्या पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असल्यामुळं तुमचा कुळधर्म, कुलाचार, होलिका संध्याकाळी स्थापन झाल्यानंतर त्याचा नैवेद्य किंवा दुपारी माध्यान्ह काही नैवेद्य असेल. काही जणांचे पौर्णिमेचे प्रतिमासिक विहितम असे कुलाचार असतात, ते आवर्जून करावेत. परंतु प्रसाद म्हणून काही प्राशन करू नये. अगदी नावाला वाटीभर प्रसाद करावा. संध्याकाळी मात्र परत तुम्ही स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून जेवण करू शकता. पौर्णिमा जी आहे ती 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ते 3 तारखेला 5 वाजेपर्यंत आहे. होलिका पूजन जे आपण करतो ते होलिका पूजन हे मात्र 2 तारखेच्या सायंप्रहर सापडत असल्यामुळे त्या दिवशी करावं. नैवेद्य पण त्या दिवशी करावा. परत एकदा रिपीट करतो, 3 तारखेला काही जणांना सूर्याने पाहिलेल्या पौर्णिमेला काही वाचन, देवाला नैवेद्य, पूर्णाची आरती, कुळधर्म, कुलाचार असेल तो तेवढ्या पुरता दुपारी करावा किंवा संध्याकाळनंतर करावा. होलिका पूजन नैवेद्य मात्र 2 तारखेच्या पौर्णिमेलाच करावं. चांद्रकाळावरची पौर्णिमा संध्याकाळी होलिका पूजन असल्यामुळे सापडते म्हणून ते योग्य आहे. ग्रहणाचं मगाशी म्हणल्याप्रमाणे 11 ते सरासरी 6:48 या दरम्यान वेध पाळावेत. ग्रहण काळ पाळावा. ग्रहण काळामध्ये, वेध काळामध्ये जप, दान, पूजा, हवन अवश्य करावं. दुप्पट फळ प्राप्त होतं. मंत्र एखादा सिद्ध होतो. कुठल्याही कर्माचं फळ तुम्हाला दुप्पट मिळतं. अशा रीतीने साजरे करावं. जय श्रीराम. सुनील ज्योतिष सेवाला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.